काय गरज आहे इंग्रजी शिकायची? जर तुम्हाला ते वाचता येणार नाही, जर ते तुम्हाला समजणार नाही तर तुम्ही त्या फॉर्ममध्ये काय भराल? आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन जातं, 12वी कंप्लीट होऊन जाते, आपण जॉबलाही लागून जात असता, तरीही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असो की बऱ्याचशा पर्सन्सला असो इंग्रजी बोलता येत नाही, इंग्रजी समजत नाही किंवा स्पेलिंग रायटिंगमध्ये देखील प्रॉब्लेम असतो. इंग्रजी हा एक विषय नसून इंग्रजी ही एक भाषा आहे. इंटरव्ह्यूला सपोज जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी पहिला नाही तर दुसराच प्रश्न विचारला जातो की तुम्हाला इंग्रजी बोलता येते का? इंग्रजी कम्युनिकेशन असो किंवा इंग्लिश बोलण्याची स्किल जी आहे ती व्यवस्थित आहे तर तुम्हाला मोर एज्युकेटेड आपल्या सोसायटीमध्ये समजलं जात असतं. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे किरण मालचेज वर्ड या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव किरण मालचे आणि मी एक लँग्वेज ट्रेनर आहे, लँग्वेज कोच आहे. मागील बऱ्याच वर्षापासून मी विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायचं, इंग्रजी लिहायचं आणि इंग्रजी समजायचं, शिकवायचं काम या ठिकाणी करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे बरेचसे व्हिडिओज आहेत ते मी मराठी नसून हिंदी किंवा इंग्लिशमध्ये अपलोड केले आहेत आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ होणार आहे जो की मी इंग्लिश नसून हिंदी नसून मराठीमध्ये अपलोड करत आहे. कारण माझी जी बरीचशी ऑडियन्स आहे ती मराठीमधून इंग्रजी शिकायला माझ्याकडे येत असतं आणि म्हणूनच एक विचार केला की जे नवीन पॅरेंट्स आहेत, नवीन विद्यार्थी जे माझ्याकडे येणार आहेत त्यांच्यासाठी प्लस जे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण हा एक मराठीमध्ये व्हिडिओ शूट करावा. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी ही भाषा आपण लहानपणापासून शिकतो, म्हणजे इयत्ता पहिलीपासून आपल्याला इंग्रजी हा विषय शिकवला जात असतो, 1वीपासून पहिलीपासून. परंतु आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन जातं, 12वी कंप्लीट होऊन जाते, आपण जॉबलाही लागून जात असता, तरीही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असो की बऱ्याचशा पर्सन्सला असो इंग्रजी बोलता येत नाही, इंग्रजी समजत नाही किंवा स्पेलिंग रायटिंगमध्ये देखील प्रॉब्लेम असतो. याचं कारण म्हणजे ते असं की आपल्याला आपल्या पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी हा एक विषय म्हणून शिकवला जात असतो आणि खरंच तर इंग्रजी हा एक विषय नसून इंग्रजी ही एक भाषा आहे. आणि भाषा आपण कशी शिकत असतो की जेव्हा कोणीतरी ती भाषा बोलतं त्याच्यानंतर आपण ऐकतो, ऐकल्यानंतर छोटे छोटे सेंटेन्स, छोटे छोटे वाक्य, छोटे छोटे शब्द जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो तसं तसं आपण ती भाषा शिकायला सुरुवात करत असतो. आणि इंग्रजी ही भाषा फक्त इंग्रजीच नाही, तुम्हाला जगातली कुठली जरी भाषा शिकायची असेल तर ह्या वेने तुम्ही ती भाषा शिकू शकता. आणि भाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला तुमचं माउथ जे आहे ते वापरावं लागेल. छोटे छोटे सेंटेन्स तुम्हाला बोलायला सुरुवात करावी लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला ती भाषा ही शिकता येत असते. सुरुवातीला आपण लहानपणापासून जेव्हा आपण जन्म घेतो, जन्म घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्टली भाषा बोलता येत नाही. त्याचे आई असो, मुलाची आई किंवा वडील छोटे छोटे शब्द विद्यार्थ्याला त्या मुलाला शिकवत असतात की पप्पा म्हण, मम्मी म्हण, काका म्हण, याप्रमाणे वेगवेगळे शब्द विद्यार्थ्याला त्या मुलाला शिकवले जात असतात. आणि त्याच्यानंतर तो मुलगा हळूहळू त्याची जी मदर टंग आहे ऐकून बोलायला शिकत असतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इंग्रजी ही भाषा शिकायची असते. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ती कोणाकडून ऐकायची असते, गायडन्स घ्यायची असते थोडासा आणि त्याच्यानंतर आपण ती भाषा बोलू शकतो. परंतु जर तुम्ही तुमचं माउथ यूज केलं नाही तर तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही. आणि इंग्रजी भाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर सर्वात मेन गोष्ट म्हणजे इंग्रजी हा एक विषय नसून इंग्रजी ही एक भाषा आहे. हे आपल्याला आपल्या माइंडला सांगावं लागेल, हे आपल्या माइंडमध्ये सेट करावं लागेल. त्याच्यानंतरच आपण इंग्रजी बोलायला शिकू शकतो, अन्यथा असं शिकू शकत नाही. जर तुम्ही इंग्रजीला ॲज अ सब्जेक्ट, विषय म्हणून जर शिकायला सुरुवात केली तर तुम्ही फक्त ग्रामरमध्ये अटकून जाणार. कारण ग्रामरच्या नावावर शाळेत किती घाबरवलं जात असते हे मला चांगलं माहिती. उगाचच मलाही एवढं ग्रामर जमत नाही जे की शाळेत शिकवलं जात असतं, परंतु मी इंग्रजी बोलू शकतो. का? कारण मी माझ्या माइंडला सांगितलं की इंग्रजी ही एक भाषा आहे. तुम्हाला फक्त त्या भाषेचे स्मॉल कन्सेप्ट शिकायचे आहेत आणि ती भाषा तुम्ही बोलायला सक्षम होणार.
विद्यार्थी मित्रांनो, आता इंग्रजी भाषा आपल्याला का शिकावी लागते, का शिकायची आपल्याला इंग्रजी भाषा, असे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात. आणि बरेचसे पॅरेंटची थिंकिंग जी आहे ती अशी असते की का बरं शिकायची इंग्रजी, काय गरज आहे इंग्रजी शिकायची, अशी पॅरेंट्सची असो किंवा काही विद्यार्थ्यांची थिंकिंग असते. परंतु एक विचार करा, जर तुम्ही एखाद्या स्मॉल ऑफिसमध्ये गेला, कुठल्याही स्मॉल पोस्ट ऑफिस असो, बँक असो, तर सपोज जर तुम्ही तिथे गेला, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉर्म जर त्या ठिकाणी भरावा लागला तर तो फॉर्म मराठी नसून हिंदी नसून तो फॉर्म इंग्लिशमध्ये असतो. आणि जर तुम्हाला ते वाचता येणार नाही, जर ते तुम्हाला समजणार नाही, तर तुम्ही त्या फॉर्ममध्ये काय भराल. जर सुरुवातीला तुम्हाला जर वाचताच येणार नाही, समजणारच नाही, तर तो फॉर्म तुम्ही फिलच करू शकणार नाही. आज प्रत्येक विद्यार्थी शाळेत जात असतो. शाळेत जाताना तो काहीतरी स्वप्न घेऊन जातो की मला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील बनायचं आहे, क्लास 1 अधिकारी बनायचं आहे, पोलीस व्हायचं आहे, आर्मी जॉईन करायची, असे वेगवेगळे स्वप्न प्रत्येक विद्यार्थी शाळेत जाताना पाहत असतो. आणि जर त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्यांना इंग्रजी भाषा येणं गरजेचं असतं. जर त्यांना इंग्रजी भाषाच आली नाही तर ते परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही. त्या प्रत्येक ठिकाणी जिथे त्यांना परीक्षा द्यायची असते, इंटरव्ह्यू द्यायचं असतं, त्या ठिकाणी इंग्रजी त्यांना फेस करावी लागते. आज सपोज तुम्हाला जॉब करायचा नसेल, एखादा बिझनेस करायचा असेल आणि त्या बिझनेसला सपोज तुम्हाला डेव्हलप करायचं असेल, अदर कंट्रीजमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस स्प्रेड करायचा असेल, तर तेव्हाही तुम्हाला इंग्रजी भाषा येणं गरजेचं असतं. कारण सपोज जर तुम्हाला तुमच्या बिझनेसला अदर कंट्रीजमध्ये स्प्रेड करायचं असेल किंवा अदर कंट्रीजमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल आणि तिथल्या लोकांशी जर तुम्हाला कम्युनिकेट करावं लागलं तर त्यावेळेस तुम्हाला इंग्रजी येणं महत्त्वाचं आहे. कारण इशाऱ्याने आपण समोरच्याशी बोलू शकतो, पण तेवढं बोलू शकत नाही. आपल्याला बाकीच्या गोष्टींना जेव्हा बाकीच्या गोष्टींसाठी आपण कम्युनिकेट जर त्या पर्सनशी केलं तरच ते शक्य असतं, असं शक्य होत नाही. आणि असे वेगवेगळे कारण असतात ज्याच्यासाठी आपल्याला इंग्रजी शिकावी लागते. आज इंटरव्ह्यूला सपोज जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी पहिला नाही तर दुसराच प्रश्न विचारला जातो की तुम्हाला इंग्रजी बोलता येते का, किंवा डायरेक्टली जो इंटरव्ह्यूवर असतो तो आपल्याशी इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करायला सुरुवात करतो. आणि जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर ते कुठलाही विचार न करता तुम्हाला रिफ्यूज करून देता, दॅट यू आर नॉट एलिजिबल. ही रिॲलिटी आहे आजच्या इराची. जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये जरी तुम्ही गेला, तिथे टीचरसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणीही तुम्हाला इंग्लिश ही गरजेची असते, इंग्रजी बोलावी लागते. नाही आले तर आपलं उत्तर इकडून काय येणार आहे हे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये विचार करून ठेवायचं की नाही, इथे आपलं काम होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच तुम्हाला इंग्रजी शिकायची गरज असते. जर इंग्रजी येत आहे तुम्हाला, अदर सब्जेक्टचं नॉलेज थोडंसं कमी आहे आणि सपोज तुमची इंग्रजी कम्युनिकेशन असो किंवा इंग्लिश बोलण्याची स्किल जी आहे ती व्यवस्थित आहे, तर तुम्हाला मोर एज्युकेटेड आपल्या सोसायटीमध्ये समजलं जात असतं. आणि अशा वेगवेगळ्या कारणं असतात ज्यासाठी तुम्हाला इंग्रजी बोलणं हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला इंग्रजी बोलता येणार केव्हा येणार की जेव्हा तुम्ही सुरुवात केली. शेवटी या व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला एवढंच म्हणेल की केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. जर तुम्ही ती गोष्ट हातात घेतली तर 100% तुम्हाला येणार. आणि सपोज तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना सपोज जर इंग्रजी बोलायचं शिकायचं असेल घरी बसल्या, तर मी ऑलरेडी माझा ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स लॉन्च केला आहे. तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स थ्रू माझ्याशी अप्रोच करू शकता आणि तुमचं इंग्रजी बोलण्याचं जे स्वप्न आहे ते घर बसल्या पूर्ण करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही इंग्रजी भाषेचं ज्ञान मिळेल. आणि अशा विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवा ज्यांना इंग्रजी भाषा ही फक्त एक सब्जेक्ट वाटते किंवा इंग्रजी भाषा ही इम्पॉर्टंट वाटत नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.